हॅलो स्टुडंट्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत पोलीस भरतीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, पण ते भूमिती याच्यामधले चौरस या टॉपिकवरचे बघणार आहोत की वेगवेगळ्या सिटीमधला किंवा वेगवेगळ्या शहरामध्ये किंवा ग्रामीण पोलीस शिपाई भरतीमध्ये आलेले काही प्रश्न आणि त्याची बेसिक माहिती। तर चौरस म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्याचे गुणधर्म काय असतात की प्रत्येक कोन हा त्याचा कोणता असतो, 90 अंशाचा असतो। सर्व बाजू त्याच्या काय असतात, समान लांबीच्या असतात। जे चौरसाचे कर्ण असतात, ठीक आहे, हे जे कर्ण असतात इथून इथपर्यंत, हा एक कर्ण आणि हा एक कर्ण, हे काय असतात, लंबदुभाजक असतात। म्हणजेच काय, ते एकमेकांना 90 अंशामध्ये दुभागतात। ठीक आहे, त्याची परिमिती किती असते चौरसाची, चारी बाजूंची बेरीज। म्हणजेच काय असतं, 4 गुणिले बाजू ही त्यांची काय असते, बेरीज असते। आणि त्याचं क्षेत्रफळ काय असतं, बाजूचा वर्ग। ठीक आहे, एवढीच बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। ही जर बेसिक इन्फॉर्मेशन माहिती असेल तर तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व करता येतात। आता बघूयात प्रश्न काय आहे। एका चौरसाची परिमिती ही 60 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर आहे। आता बघा, परिमिती माहिती आहे, परिमितीचं सूत्र काय आहे आपल्याला, चौरसाची परिमिती बरोबर आपण काय पाहिलं होतं, 4 गुणिले बाजू पाहिलं होतं। ठीक आहे, 4 गुणिले बाजू। आता परिमिती 60 आहे, म्हणजेच 4 गुणिले बाजू झालं। ठीक आहे, म्हणजे हा 4 इकडे गुणाकाराला, इकडे गेल्यानंतर काय जाईल, भागाकाराला जाईल। 4 एके 4, 4 एके 4, 4 पंचे 20, म्हणजेच 15 सेंटीमीटर ही काय असणार आहे, त्या चौरसाची बाजू असणार आहे। ठीक आहे, पण आपल्याला काय विचारलंय की त्याचे क्षेत्रफळ विचारले। क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे आपल्याला माहिती आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग, बरोबर आहे। आता बाजू किती भेटली आपल्याला इथं, 15 सेंटीमीटर। 15चा वर्ग केल्यानंतर किती येतो, अर्थातच तुम्हाला वर्ग पाठ असणं गरजेचं आहे, आणि तो असणार आहे 225 चौरस सेंटीमीटर एवढा काय असणार आहे, त्या चौरसाचं क्षेत्रफळ असणार आहे की ज्याची परिमिती 60 सेंटीमीटर आहे। परिमितीचा वापर करून आपण बाजू काढली आणि बाजू माहिती असेल तर तुम्हाला काय काढता येते, त्याचे क्षेत्रफळ काढता येतं। ठीक आहे, इथं बघा, आता 4 सेंटीमीटर बाजूच्या चौरसाचे क्षेत्रफळ किती, हा तर प्रश्न तुम्ही अगदी तोंडी सॉल्व करू शकता। काय आहे, तुम्हाला 4 सेंटीमीटर बाजू दिलेली आहे आणि क्षेत्रफळ विचारलेलं आहे। म्हणजेच काय, क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग। म्हणजे 4 चा वर्ग किती आहे, 16। आता 16 आहे बरोबर आहे, पण सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा वर्ग असं आपण तिथं लिहू शकतो। ठीक आहे, नेक्स्ट बघा, एका चौरसाची बाजू जर 10% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल। आता समजा चौरसाची बाजू ही x आहे। ठीक आहे, आता ती 10% वाढवली, म्हणजे 100वर ती 10 वाढवली, म्हणजे 100 असेल तर ती किती करतात, 110 करतात। ठीक आहे, म्हणजेच ती कितीनी वाढवली, 1.1 नी वाढवली। म्हणजेच 1.1 नी कशी, तर ऑलरेडी आहे 100, आता केली 110, म्हणजेच आधी 1 असेल तर आता किती होणार, 1.1 होणार आहे। ठीक आहे, म्हणजेच इथं ही काय झाली, ओल्ड वाली झाली, आणि 10% वाढवली म्हणजेच काय, ही न्यू वाली किती होणार आहे, 1.1x। हे समजलं का बघा, 100 असेल तर 110 होतं, तर 1 असेल तर किती होणार आहे, 1.1 होणार आहे। ठीक आहे, आता बघा, क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल विचारले। ए बाजू जर x असेल तर ह्याचं क्षेत्रफळ किती आहे, x चा वर्ग आहे, आणि बाजू 1.1x असेल तर त्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे, अर्थातच 1.1 गुणिले 1.1x, म्हणजेच काय, 121, 11चा वर्ग 121 आणि 2 दशांश घर आणि त्याचा वर्ग। ठीक आहे, आता आपण टक्केवारी कशी काढतो, किती टक्क्यांनी वाढलं हे जर काढायचं असेल तर आपण कसं काढतो, जे नवीन आहे वर्ग, एक्सचा वर्ग, आणि इथं एक्सचा वर्ग भागिले जे जुन्यावर टक्केवारी काढतो आणि गुणिले 100 करतो। ठीक आहे, बरोबर आहे। आता एक्सचा वर्ग कॉमन निघाला, 1.21 वजा 1 केल्यानंतर किती येतं, 0.21 भागिले एक्सचा वर्ग। ह्या एक्सच्या वर्गाला हे एक्सचा वर्ग गेला म्हणजे किती राहतात, आणि इथं गुणिले 100 पण दिलेलं आहे। काय केलं, इथली स्टेप पुन्हा इथं केलेली आहे आपण, बरोबर आहे। काय केलं, पहिल्यांदा बाजू आपण x पकडली। ठीक आहे, बाजू 10% वाढली, म्हणजे 100 बाजू असेल तर 110 होते, तर 1 बाजू असेल तर किती बाजू होईल, 1.1 होईल। जर x बाजू असेल तर xचा वर्ग हे काय झालं, त्याचं क्षेत्रफळ झालं, तर 1.1 बाजू असेल तर त्याचं क्षेत्रफळ किती झालं, 1.21 xचा वर्ग झाला। बरोबर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे। आता बघा, त्याचं काय विचारले, टक्केवारी कितीनी वाढली हे विचारलेलं आहे। म्हणजेच काय,
इथं काय आहे 1.21 एक्सचा वर्ग आहे वजा एक्सचा वर्ग भागिले एक्सचा वर्ग. मग ह्या सगळ्यांचं एक्स वर्ग एक्स वर्ग एक्स वर्ग गेले म्हणजे काय राहतात 1.21 वजा इथं काहीच नाहीये म्हणजे 1 आहे. म्हणजे 1.21 मधून जर 1 वजा केलं तर किती राहतात 0.21 राहतात. म्हणजे 0.21 गुणिले 100 म्हणजेच त्याचं क्षेत्रफळ हे किती टक्क्यांनी वाढेल तर 21% वाढेल असं तुम्ही इथं म्हणू शकता. ठीक आहे. इथं काय आहे की ऍप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम आहे की इथं तुम्हाला पहिल्यांदा चौरसाचं क्षेत्रफळाचं पण सूत्र माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याची टक्केवारी पण काढता येणं गरजेचं आहे. आता हा पण सेम प्रकारचा प्रश्न आहे जो आपण आधी सोडवलाय तसाच सॉल्व्ह करायचा आहे. हा तुम्ही स्वतः ट्राय करा आणि तुमचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. फक्त काय आहे की मागे आपल्याला 10% वाढवली होती चौरसाची बाजू, इथं किती टक्क्यांनी वाढवली आहे की 20% वाढवलेली आहे. पुढे बघा, एका चौरसाची बाजू जर 8.8 सेंटीमीटर लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल. आता बाजू दिली आणि क्षेत्रफळ विचारले आणि सेंटीमीटर इथं पण सेंटीमीटर आहे म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचं आहे 8.8 गुणिले 8.8 करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे याचा फक्त गुणाकार करा. 8चा वर्ग 64 इथं आले 4 इथं 6 8चा वर्ग 64 6 4 10 इथं 7 4 0 आणि 7 म्हणजे 77 44 आणि 2 डेसिमल पॉईंट म्हणजे 77.44 चौरस सेंटीमीटर हे काय असणार आहे त्याचं क्षेत्रफळ असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, एका चौरसाची परिमिती. आता हे बघा आपण जो पहिला प्रॉब्लेम पाहिलेला होता सेम तसाच प्रॉब्लेम आहे. परिमिती दिलेली आहे आणि त्याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. म्हणजेच परिमितीवरून तुम्हाला काय काढावे लागेल पहिल्यांदा बाजू काढावी लागेल आणि बाजू मिळाली की तुम्हाला क्षेत्रफळ कसं भेटेल बाजूचा वर्ग. ठीक आहे. तर हा पण क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. सेम प्रकारचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आपण इथं तो सॉल्व्ह करत नाही कारण हे प्रश्न रिपीट झालेले आहेत वेगवेगळ्या शहरामधील पोलीस शिपाई भरतीसाठी. पुढे बघा, एका चौरसाचे क्षेत्रफळ दिले आहे त्याची परिमिती. आतापर्यंत आपण 2 प्रॉब्लेम पाहिले होते की चौरसाची परिमिती दिली होती आणि क्षेत्रफळ विचारलं होतं. आता काय दिलंय की इथं एका चौरसाचं क्षेत्रफळ दिले क्षेत्रफळ दिले म्हणजे त्याचं काय करावं लागेल पहिल्यांदा बाजू काढावी लागेल. बाजूचा वर्ग म्हणजेच काय असतं त्याचं क्षेत्रफळ असतं आणि ते क्षेत्रफळ किती दिलंय 4.41 दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच 21चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 441 असतो म्हणजे ह्याचं जर वर्गमूळ काढलं तर किती येणार 2.1 येईल. ही काय येणार आहे त्याची बाजू येणार आहे 2.1 सेंटीमीटर येणार आहे. ठीक आहे. आता परिमिती कशी असते परिमिती बरोबर काय असणार आहे 4 गुणिले बाजू असणार आहे. परिमिती म्हणजे काय आहे 4 गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 2.1 म्हणजेच 21 चौक 84 आणि इथं 8.4 सेंटीमीटर ही काय असणार आहे त्या चौरसाची परिमिती असणार आहे. हे याच्यामध्ये काय केलं की आपण फक्त चौरसाचं क्षेत्रफळ दिले त्याचं वर्गमूळ काढलं आणि ते जे वर्गमूळ येईल ते असणार आहे त्या चौरसाची बाजू आणि त्या बाजूला जर 4 न गुणलं तर तुम्हाला काय भेटणार आहे त्या चौरसाची परिमिती भेटणार आहे आणि परिमितीचे एकक काय असतं सेंटीमीटर असतं. पुढे बघा, 44 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ हे 44 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल. आता बघा इथं हा जरा मिक्स टाईपचा प्रश्न आहे. 44 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ. ठीक आहे. आता ह्याचं आधी चौरसाचं क्षेत्रफळ काढूयात. परिमिती दिलेली आहे 44. परिमितीचं सूत्र काय आहे परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू म्हणजेच इथं काय येणार आहे हे 44 हा गुणाकाराला इकडे गेल्यानंतर जाईल भागाकाराला म्हणजेच त्याची बाजू किती आलेली आहे तर 11 आली आहे. ठीक आहे. 11 सेंटीमीटर ही कशाची झाली चौरसाची. आता चौरसाचं क्षेत्रफळ काय असणार आहे बाजू गुणिले बाजू म्हणजे 11 गुणिले 11 केल्यानंतर किती येतं 121 चौरस सेंटीमीटर हे काय झालं चौरसाचं क्षेत्रफळ झालं. बरोबर आहे. आता पुढे काय विचारलंय की 44 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पण काढायचं आहे तुम्हाला. परिघाचं सूत्र काय आहे अर्थातच परिघ बरोबर 2 पाय आर. आपण वर्तुळ या चॅप्टरमध्ये पाहिलेला आहे. जर तुम्ही तो चॅप्टर पाहिला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटेल तिथे जाऊन क्लिक करा आणि तो ही चॅप्टर तुम्ही एकदम परफेक्ट करून ठेवा. आता बघा इथं 44 बरोबर पाय म्हणजे किती लिहितो आपण 22/7 गुणिले आर काढावं लागेल तुम्हाला याच्यावरून. आता ठीक आहे
आर कसं काढणार? आर बरोबर हा 7 इकडे कशाला जाईल? गुणाकाराला जाईल, गुणिले 7 आणि इथं भागिले 2 गुणिले 22, 22 दोन्ही 44, म्हणजे आर किती झाला तुमचा? 7 झाला. ठीक आहे, आर बरोबर 7 झाला. आता तुम्हाला काय करावं लागेल? इथं त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. वर्तुळाचं क्षेत्रफळ, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? पाय आरचा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. ह्या 7ला हा 7 गेला, 22 गुणिले 7 किती झाला? 7 दोन्ही 14 आणि 15, 154 हे काय झालं? वर्तुळाचं क्षेत्रफळ झालं. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय झालं? इथं दिसत नाहीये. 22 गुणिले 7 केल्यानंतर इथे लिहूयात आपण. वर्तुळाचं क्षेत्रफळ हे 22 गुणिले 7 म्हणजेच 154 चौरस सेंटीमीटर झालं. आणि चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे? 121. तर वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल? चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे? 121 आहे. आणि वर्तुळाचं किती भेटलं? 154 भेटलं. म्हणजे ह्याच्यापेक्षा कितीने कमी आहे बघा? इथं पण 3 म्हणजे 33 चौरस सेंटीमीटर यांनी काय आहे ते कमी आहे. हा थोडासा मिक्स बेस्ड प्रॉब्लेम आहे, थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, पण थोडंसं लक्ष दिलं आणि तुमचे बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्हाला हाही प्रॉब्लेम एकदम व्यवस्थित अचूकपणे सॉल्व्ह करता येईल. तर आजचा आपण चौरस हा टॉपिक इथं संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.